Hello students, a very good morning to all of you. Now students, from the yesterday we have started a new lesson, that is a play. In this lesson there is one drama which is described. एक नाटक याचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला केलेलं दिसत आहे. Now yesterday we have seen there are three characters. Yesterday we have seen three characters. First guard, second guard and the disciple. तर पहिला सेवक, दुसरा सेवक आणि डिसिपल म्हणजे एक शिष्य. अँड व्हॉट दे स्पीक टुगेदर, त्यांच्यामध्ये काय संभाषण होतं, काय ते एकमेकांशी बोलतात ते आपण काल पाहिलं. नाव टुडे वी विल स्टार्ट विथ न्यू पेज नंबर 56. सेकंड गार्ड. नाव सी द सेकंड गार्ड व्हॉट सेइंग. यू मे स्टँड देअर pointing out with those people who are in queue. Means that second guard said to that disciple. तो second guard, दुसरा सेवक त्या डिसिपलला म्हणजे शिष्याला काय बोलतो, यू मे स्टँड देअर अँड पॉइंटिंग आउट. पॉइंटिंग आउट म्हणजे बोर्ड दाखवत. तो बोर्ड दाखवत त्या मुलाला बोलतो की तिथे जी लोक दुसरी थांबली आहेत तिथे थांब. इन अ क्यू म्हणजे रांग किंवा ओळ. त्या ओळीमध्ये जिथं लोक थांबलेली आहेत त्यांच्यासोबत तू थांब. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज. आता बॅकस्टेजमधून म्हणजे स्टेजच्या पाठीमागून एक मोठा आवाज येतो. हिअर यू पीपल म्हणजे ऐका हो ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट ग्रॅशियस, मोस्ट लर्न किंग चौपट of this vast kingdom. May make way for the king. Bow the royal monarch. आता स्टेजच्या पाठीमागून आवाज येतो, ऐका हो ऐका. त्या जशा प्रकारे आपण टी व्हीमध्ये किंवा काही सिरियलमध्ये पाहिलेलं आहे की ज्या राजा महाराजांच्या सिरियल्स किंवा टी व्हीमध्ये पाहिलेलं आहे पिक्चरमध्ये की एखादा राजा येताना ज्या प्रकारे एक सेवक दौंडी देत असतो, ऐका हो ऐका, राजाधिराज महाराज राजा चौपट येत आहेत हो, अशा प्रकारे स्टेजच्या मागून एक दौंडी दिली. आणि ती दौंडी देताना तो जो दौंडी देणारा माणूस होता तो राजाची स्तुती करत त्याला बोलत होता मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्न म्हणजे खूप हुशार, खूप प्रभावी, किंवा मोस्ट नोबल खूप बुद्धिमान असे राजा महाराज चौपट येत आहेत. आणि मेक वे फॉर द किंग, राजांसाठी जागा करा म्हणजे मध्ये कोण असेल तर ते बाजूला व्हा आणि राजांना पुढे येऊ दे. बाव द रॉयल मोनार्क, आणि पूर्ण जे काही रॉयल मोनार्क म्हणजे जे सभा भरलेली होती ती सर्व बाव म्हणजे वाकून नमस्कार करणे, मग त्या सर्वांनी त्यांना वाकले आणि त्यांना मान दिला. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ बगल्स and drums and takes his place on the throne. थ्रोन म्हणजे त्याचं सिंहासन. मग शेवटी काय होतं, राजाची एंट्री होते आणि राजाची एंट्री होत असताना बगल्स अँड ड्रम्स म्हणजे सनई चौघडे. बगल्स अँड ड्रम्स म्हणजे सनई चौघडे. मग राजाची एंट्री होत असताना सनई चौघड्यांचा आवाज होतो आणि मग राजा येतो आणि त्याच्या सिंहासनावरती बसतो. Then king, let the court begin. Then king gives order that let the court begin. म्हणजे आता आपल्या कोर्टला, आपल्या न्यायाला सुरुवात करा. Then fourth guard messenger. एक मेसेंजर असतो राजाचा की जो मेसेज देत असतो, म्हणजे आज आपण कोणत्या गोष्टीचा न्यायनिवाडा करणार आहोत, कोणाला बोलवायचे, कोणाला पाठवायचे, अशा प्रकारे मेसेज देणारा मेसेंजर एक गार्ड असतो. तर तो मेसेंजर म्हणजे थोडक्यात निरोप देणारा. तर तो निरोप देणारा जो गार्ड असतो त्याची एंट्री होते. द फर्स्ट कंप्लेनंट. मग तो म्हणतो की आता मी पहिल्या जो काही तक्रारी आहे, फिर्यादी किंवा तक्रारी आपण म्हणतो, ज्याने तक्रार दाखल केलेली आहे किंवा ज्याने फिर्याद दाखल केलेली आहे असा कंप्लेनंट. देन थीफ इज द फर्स्ट कंप्लेनंट म्हणजे तो पहिला तक्रारी असतो. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. तिथून एक चोर जोरात पळत येतो आणि ओरडत येतो. तर काय ओरडत येतो, जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट, आय बेग फॉर जस्टिस. मग तो काय म्हणतो, जस्टिस म्हणजे न्याय, जस्टिस म्हणजे न्याय म्हणजे मला न्याय द्या. ओ ग्रेट किंग, ओ मोस्ट ग्रेट किंग, तुम्ही खूप महान राजे आहात, मला प्लीज न्याय द्या.
आय बेग फॉर जस्टिस. बेग म्हणजे भीक मागणे, म्हणजे मी तुमच्याकडे न्यायाची भीक मागत आहे. बेग म्हणजे भीक मागणे. देन किंग सेड, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. मग किंगला अजून कंप्लेंट काय आहे ही माहिती नाहीये, म्हणून किंग काय विचारतोय, व्हॉट इज युअर कंप्लेंट, म्हणजे तुझी नक्की तक्रार काय आहे. देन द थीफ सेड, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड and I have been truly hardworking, honest thieves. Now see what he is telling, that in this land of अंधेर नगरी, म्हणजे या अंधेर नगरीच्या राज्यामध्ये मी अँड माय फ्रेंड, म्हणजे मी आणि माझा मित्र हे वी बोथ आर हार्ड वर्किंग, म्हणजे आम्ही दोघंही खूप कष्टाळू आहेत. अँड काय कष्टाचं काम करतो तर ऑनेस्ट थीव्स, आम्ही खूप कष्टाने प्रामाणिकपणे चोरीचं काम करतो. देन ऑल दिस इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन, आणि आम्ही खूप वर्षापासून आम्ही आमच्या प्रोफेशन म्हणजे आमचा जो काही हा चोरीचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला बांधील आहोत किंवा त्या व्यवसायात आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. अँड व्हॉट इज अ रिवॉर्ड. आता आम्ही इतकं सगळं काम या इतक्या वर्षापासून या आमच्या प्रोफेशनमध्ये करतोय, पण व्हॉट इज अवर रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस, पण आम्हाला काय बक्षीस मिळालं अशा प्रकारे तो बोलतो. आता अर्थातच चोर आहे म्हटल्यानंतर काय बक्षीस मिळणार नाहीये, परंतु तो चोर असून देखील इतक्या प्रखरतेने बोलतोय राजाला की मी जसं काय खूप ग्रेट काम करतो. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स म्हणजे कालच्या रात्री आम्ही खूप प्रयत्नाने, ग्रेट एफर्ट म्हणजे खूप प्रयत्न, खूप अथक प्रयत्नाने, वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस. मर्चंट म्हणजे कोण, व्यापारी. ओके, मर्चंट म्हणजे व्यापारी. तर आम्ही खूप कष्टाने, विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस, आम्ही खूप कष्टाने व्यापाऱ्याच्या घराच्या भिंतीला एक होल बनवलं. When all his family were away, my friend peered through that hole into the house. आणि जेव्हा तिथं कोणीही फॅमिली मेंबर नव्हते, सगळे फॅमिली मेंबर तिथं नसताना, म्हणजे ते कदाचित बाहेर गेले असतील किंवा कदाचित झोपले असतील, ते कोणीही तिथं नसताना माझा फ्रेंड त्या होलमधून आतमध्ये गेला. When suddenly the wall collapsed, walls louder, and my friend was instantly killed. आणि तिथे कोणीही नसताना आम्ही त्या भिंतीला होल पाडलं, त्या होलमधून माझा फ्रेंड आतमध्ये गेला आणि जसा तो आतमध्ये गेला तशी वॉल कोलॅप्स्ड मीन्स पडणे किंवा घसरणे. तर ती वॉल जी होती, भिंत होती, ती घसरून पडली किंवा मोडकळून पडली. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि त्या भिंतीच्या कोसळण्याने किंवा पडण्याने माझा मित्र हा जागेवरच मेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. आणि मी माझा एकच जीवाभावाचा मित्र आणि माझा बिझनेस पार्टनर गमावला. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. मग त्याची तक्रार काय आहे की मी माझा मित्र गमावलेला आहे. कशामुळं, तर या सर्वांच्या पाठीमागं कोणाचा हात आहे तर त्या मर्चंटचा, म्हणजेच व्यापाऱ्याचा. का तर ही इज लिव्हिंग इन सच वीक वॉल हाऊस. म्हणजे त्याचा फॉल्ट काय आहे की तो इतक्या मोडकळीस आलेल्या भिंतीच्या घरात राहतो, हा त्याचा फॉल्ट आहे. व्हॉट इज द मर्चंट्स फॉल्ट? ही इज लिव्हिंग इन अ सच वीक वॉल हाऊस. Then king said, fetch the merchant at once. Fetch म्हणजे आणणे, to bring in म्हणजे त्याला ओढून आणणे. ओके, तर तो किंग ऑर्डर काय देतो राजा की fetch the merchant at once. मर्चंटला ताबडतोब इथे आणा किंवा हजर करा. A life for life. A life for life म्हणजे जीवासाठी जीव, म्हणजे त्याच्या मित्राचा जीव गेलाय, म्हणजे आता त्याच्या बदली जो कोणी ज्याच्यामुळे हा गुन्हा झालेला आहे त्याचा सुद्धा जीव घ्यायचा, म्हणजे लाईफ फॉर लाईफ. म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो ना टीट फॉर टॅट, जशास तसं, तशा प्रकारे. द मर्चंट मस्ट बी हँग्ड. मर्चंट मस्ट बी हँग्ड म्हणजे फाशी देणे, म्हणजे मर्चंटला आपण फाशी देऊयात.
Then the third guard leaves and returned with the merchant who bows before the king. आणि तिथून तिसरा गार्ड जो आहे तो तिथून जातो आणि मर्चंटला घेऊन येतो. टू ब्रिंग द मर्चंट म्हणजे मर्चंटला म्हणजेच व्यापाऱ्याला तिथे घेऊन येतो. आणि तो व्यापारी आलेला काय म्हणतो, बाउज बिफोर द किंग म्हणजे राजाच्या पुढे तो झुकतो किंवा आपण त्याला झुकण्याला सलामी करणे किंवा मुजरा करणे आपण थोडक्यात म्हणू शकतो. देन मर्चंट सेड, मर्सी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल्स. मग तो काय म्हणतो मर्चंट की माफी असावी महाराज, पण माझं बिलकुल इंटेन्शन म्हणजे माझं ध्येय, ओके, माझं बिलकुल असं ध्येय नव्हतं की ह्या इतक्या प्रोफेशनल लोकांपैकी एकाचा जीव घेणं हा माझा हेतू किंवा ध्येय नव्हतं. इंटेन्शन म्हणजे थोडक्यात हेतू किंवा ध्येय. तर माझा बिलकुल सुद्धा हेतू नव्हता की यांच्यापैकी एकाला मारणं. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. The wall of my house has collapsed, but it's not my fault. मग तो काय म्हणतो, हां बरोबर आहे, माझ्या घराची भिंत पडली, पण त्या घराच्या भिंतीच्या पडण्यामागे माझा काहीही फॉल्ट म्हणजे दोष, माझा काहीही दोष नव्हता. My house has been recently built म्हणजे माझं घर नुकतंच नवीन बांधलं गेलेलं आहे. It is the fault of the bricklayer who carelessly built such a weak wall. Bricklayer म्हणजे थोडक्यात गवंडी, ओके, म्हणजे जो विटा एकमेकांवर रचून भिंती बांधतो तो म्हणजे ब्रिकलेयर म्हणजेच गवंडी. तर तो काय म्हणतो मर्चंट की माझं घर हे आत्ता नुकतंच नवीन बांधलं गेलेलं आहे आणि माझ्या घराची भिंत पडली, त्यात माझा काहीही दोष नाही, का तर माझं घर नवीन आहे. हा दोष नक्कीच त्या गवंड्याचा आहे. मीन्स दॅट फॉल्ट इज ऑफ दॅट ब्रिकलेयर बिकॉज ही हॅज बिल्ड दॅट वॉल्स व्हेरी वीक. म्हणजे त्याच्या चुकीमुळे माझ्या घराच्या भिंती ह्या वीक म्हणजे पटकन ढासळणाऱ्या, कमकुवत बांधल्या गेल्या. नाउ रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.